मावशीचा फोन आलाय. काय म्हणालीस? मी उचलू मावशीचा फोन? बरं ठीक आहे. हॅलो, हा मावशी बोल, मी सौम्य बोलतोय. अगं आई जेवण बनवत होती ना, म्हणून मी उचलला फोन. बोल, काही काम होते का? काय बोलतेस? टीव्ही लावू का? अगं काय म्हणतेस? टीव्हीवर बातम्या चालू आहेत की लाडक्या बहिणीला दरमहा 1500 रुपये मिळणार आणि लाडका भाऊ ही पण योजना सुरू झाली. बरं ठीक आहे, मी सांगतो आईला. बाय मावशी. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही तर योजना फक्त मोठ्यांसाठी. मग आम्हाला लहान मुलांचे काय? आम्ही लहान मुलं आता उपोषण करणारच. काय म्हणालीस? आम्ही उपोषण का करणार? आत्ताच मावशीचा फोन आला होता, तेव्हा तिने सांगितले की तुमच्यासाठी लाडकी बहीण ही योजना सुरू झाली आहे. त्यात दरमहा 1500 रुपये मिळणार तुम्हाला. काय म्हणालीस? माहित आहे तुला? मग आम्हाला लहान मुलांचे काय म्हणालीस? आमचे काय आता? तुमच्यासाठीच तर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना काढली. मग लाडका नातू योजना का बरी काढली नाही? आम्ही काय लाडके नातू नाही काय शिंदे आजोबांचे? हा आम्हाला लहान मुलांवर अन्याय आहे. पूर्ण करा आमच्या मागण्या. पूर्ण करा आमच्या मागण्या. पूर्ण करा. काय म्हणालीस? काय मागण्या आमच्या? थांब सांगतो. आमची शिंदे आजोबांकडे ही मागणी आहे की आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांसाठी लाडका नातू योजना काढावी. काय म्हणालीस? आम्हाला पण 1500 रुपये पाहिजे? नाही ग नाही, आम्हाला त्या 1500 रुपयांचा मोह अजिबात नाही. 1500 रुपयांच्या ऐवजी लाडका नातू योजनेअंतर्गत आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना 15 मार्क सगळ्या विषयात वाटून द्या. एवढीच मागणी आमची. धन्यवाद.